बीचवरती उतरायला एस्कलेटर. काय हा नवीनच प्रकार बाई, काही प्रकार हा. आणि आम्ही अल्बुफेरे या ठिकाणी आलेलो आहे आणि खूपच वारं वाहत आहे आणि पाऊस पण पडला होता वेळापूर्वी. माझे केसही उडत आहेत हवेने. आणि आमचे मित्रमंडळ रोहित, प्राप्ती आणि ज्योती. कसं वाटतंय? थंडी थंडीपेक्षा वारं जास्त या ठिकाणी. आम्ही अल्बुफेरा ओल्ड टाउनला चाललेलो आहे. आणि मेन म्हणजे आम्ही सगळ्यांनी शॉर्ट्स आणलेले होते की आम्ही एक्सपेक्टच केलं नव्हतं असं वेदर आहे होईल म्हणून. बट हे भयंकरच वेदर झालेलं आहे आणि खूपच वारं वाहत आहे इकडे. जसं वादळी वारं तसा प्रकार आहे इथे. अल्बुफेरेच्या बीचवरती आम्ही आलेलो आहोत. आता समुद्र, अटलांटिक समुद्र आता अजूनच जवळून बघूया. खूपच खवळलेलं आहे, रुद्ररूप भयंकरच आहे. बघूया पुढे जाऊन अजून. आपण आता कुठे आहोत, काही सांगशील का जरा? आपण आता अल्बुफेरेमध्ये आहोत आणि आता आपण अल्बुफेरेच्या बीचवरून आलेलो आहोत. जिथं खूपच अटलांटिक समुद्र खूपच खवळलेला आहे, रुद्ररूप बघायला मिळालेलं आहे. जवळजवळ 40 ते 50 किलोमीटर पर आवरनं वारं वाहत आहे. आणि आम्हाला हे शिंपले सापडलेले आहेत, जे आम्ही शिंपलेच म्हणतात याला, राईट? हो. तर आम्ही ते घेऊन आलेलो आहोत. आणि अल्बुफेरे हे एक फिशिंग विलेज आहे पोर्तुगालमधलं. हे 1900 सर्वसाधारण 81पर्यंतच विलेज म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतरनं याला टाऊन असं प्रमोट करण्यात आलं टाऊनमधून. हे वन ऑफ द आता टुरिस्ट अट्रॅक्शन आहे अल्बुफेरे. तर बीच खूप चांगले आहेत ह्याच्यामध्ये. सिटी लाईफ, नाईट लाईफ खूप चांगले आहे जी टुरिस्ट एक्सप्लोअर करू शकतात. आय थिंक एवढंच सांगू शकतो. थँक्यू. टनेल जे फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून आहे. आणि या टनेलमधून दिसतोय अटलांटिक समुद्र. बघूया. अल्बुफेरे एक्सप्लोअर झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत लागोसला. तर लागोसमध्ये आम्ही ओल्ड मार्केट आणि अजून खूप काही बघितलं. तर चला तर बघूया आम्ही काय काय पाहिलं. प्राप्ती, बोला. कुठे आलेली आहेस तू? आम्ही आलो लागोसमध्ये. आमच्या नेक्स्ट डेला Airbnb आमच्या इथनं 10 मिनिट्सवर आहे. बघू त्या कसे व्ह्यूज आहेत. आज वेदर खूप गणलेला आहे. आम्ही समर एक्सपेक्ट करून आलेलो. पूर्ण सकाळपासून पाऊस आहे, तो सुद्धा धो. आय होप आता वेदर चांगला होईल.
लागोसमध्ये काय काय बघणार आहे तुम्ही? ते मला नाही माहिती. एक बीच आहे ते माहिती आहे मला, मी नाही चेक केलंय. लागोसमध्ये आम्ही बीच बघणार आहे, लागोस सिटी बघणार आहे. आणि हां इथलं एक इथं पण केव्ज आहेत खूप छान असं आहे. आणि शक्य असेल तर पाण्यात पण उतरणार आहे. दुपारनंतर वेदर चांगलं होणार आहे सो असा अंदाज आहे. आणि असे काही इथं सोव्हिनियर्स अवेलेबल आहेत. विचनं बोलता घेतलं पाहिजे स्वतः ॲक्च्युली. तुला जे आवडतं ना ते उचलायचं, असं विचारत नाही बसायचं. टाकला की येणार. कोणता पाहिजे? आवाला So right now we are in some old market and yeah we can buy some old things. जुन्या गोष्टी. त्यांनी त्यांचा पोशाख केलेला आहे. ठीक आहे. तुरटी आहे का काय आहे का? नाही काहीतरी लाईट्स दिसतंय ना. क्रिस्टल्स आहेत. येस तुरटी. I thought that's तुरटी. पाणी शुद्ध करायला, समुद्राचं पाणी शुद्ध करायला. वेगवेगळ्या प्रकारचे चहा, सुट्टे चहा ठेवलेला आहे जो आपण इथून घेऊ शकतो. आणि मसाले आपले ठेवलेले आहेत इथं, हळद पण आहे आणि अजून भरपूर मसाले आहेत. आणि याच्याबरोबर दिसतोय मधही इथून घेऊ शकतोय. भविष्याचं दुकान काहीतरी, भविष्य बघायचं आणि काय वस्तू. आणि या ज्या प्लेट दिसत आहेत याचा वापर लसूण आलं किसण्यासाठी केला जातो. तर अशा या प्लेट्स आम्ही पण एक घेऊन आलेलो आहे येताना. हे मार्केट खूपच सुंदर आहे बघायला. ओल्ड मार्केट बघितल्यानंतर आता आम्ही आलो आहोत मेडिवल फेस्टिवल बघायला. तर हे 12th एडिशन मेडिवल फेस्टिवल आहे ज्याचं कॅम्पेनियन जपान ही कंट्री आहे. तर आता आपण बघतो तेव्हा 12th सेंचुरी किंवा 15th सेंचुरीमध्ये कशी ट्रीटमेंट दिली जात होती लोकांना. तर अशा प्रकारे फाशी किंवा कैद केलं जायचं पूर्वी लोकांना. आणि मेडिवल फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत जसं की घोडे दिसत आहेत आणि अशा प्रकारचे त्यांचे टेंट असायचे पूर्वी. या मेडिवल फेस्टिवलला डिस्कवरीज ऑफ फेस्टिवल पण असं नाव दिलेलं आहे त्यांनी. याच्यामध्ये स्नेक चार्मर जसं की आता आपण बघतोय ही दुसरे स्नेक चार्मर आहेत त्यांच्या हातामध्ये पायथन दिसत आहे जे बाकी लोकांना दाखवत आहेत. Normalmente sofria, mandar aqui ao sol fazer bem. तर ही आहेत हत्यारं जी त्यावेळेच्या युद्धामध्ये वगैरे यूज केली जात होती. अशा प्रकारे कुऱ्हाडी, भाले, तलवार असे भरपूर सारे हत्यार इथे ठेवलेले आहेत बघण्यासाठी. आणि हे आहेत दुसरे एक्झॉटिक ॲनिमल उंट जे आपल्याला इथं बघायला मिळतात. याचा मोस्टली वापर दळणवळणासाठीच केला जात असेल असं मला वाटतंय. अजून भरपूर सारे एक्झॉटिक प्राणी जे खाण्यासाठी वगैरे किंवा उदरनिर्वाहासाठी वापर केला जात असेल या प्राण्यांचा. मेंढी, बकऱ्या, हो बकऱ्या, मेंढ्या. घुबड आहेत.
बॅकपायपरचे म्युझिक ऐकल्यानंतरनं हे काही आहे सेटअप, म्हणजे रात्री शो होणार आहेत इथं वेगवेगळे, त्याच्यासाठी केलेला आहे हा सेटअप. आणि त्यानंतर आता आपण ऐकणार आहोत टायको ड्रमिंग. तर टायको ड्रमिंग हे एक जॅपनीज म्युझिक आहे जे आता आपण ऐकणार आहोत. म्युझिक ऐकल्यानंतर आता आपण एक्सप्लोअर करूया हा जुना फोर्ट. काही फोर्ट आहे वाटतं इथं. आणि फोर्ट्रेसवरून समुद्राचा व्ह्यू. आता थोडं वारं कमी झालेलं आहे, सो त्याच्यामुळे जरा शांत आहे, जरा थंडी कमी वाजत आहे. तर आता बघूया आपण इथून व्ह्यू कसा येतो आहे. तर असा काय आहे व्ह्यू. वारं तरी अजून वाहतच आहे. हे रॉक फॉर्मेशन आम्ही फोर्टवरून पाहिलं होतं, खूपच सुंदर दिसत होतं म्हणून आम्ही बघायला आलेलो आहोत. खूपच सुंदर असा हा बीच आहे जो मी आजपर्यंत कधीच बघितलेला नाही. ओल्ड मार्केट, मेडिवल फेस्टिवल आणि बीच बघून झाल्यानंतर आता आम्ही करत आहोत सिटी एक्सप्लोअर. सिटीमधलं सुंदर सुंदर आर्किटेक्चर, पोर्तुगीज आर्किटेक्चर खूपच सुंदर. हे आता आम्ही बघत आता जाणार आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनला. लागोस सिटी एक्सप्लोअर झाल्यानंतर आता आम्ही ठरवलेलं आहे बीचला जायचं, जो बीच 5 किलोमीटरचा आहे लागोसपासून. आणि वातावरणही थोडं चांगलं झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहोत पोंटा दी पायदादे इथे. तर हा आहे सीगल पक्षी, तर त्याला मराठीमध्ये सागरी कुरव असं म्हटलं जातं. सुंदर. अच्छा, तर आम्ही पोचलेलो पोंटा दी पायदादे इथे. तर इथे खाली जायला अशा पायऱ्या बनलेल्या आहेत. त्या पायऱ्यातून आम्ही उतरून जे आपण खाली बघत आहोत तिथंपर्यंत जाणार आहोत. आणि तिथं जाऊन आपण बघणार आहोत खूप सुंदर असे दृश्य. पोंटे दी पायदादे या जागेवरती आलेलो आहे. माहीत नाही मी प्रोनाऊन्सिएशन बरोबर करतो की नाही, पण अशा नावाचा बीच आहे जिथे खूप सारे अशा केव्ज आणि खूप सारे असे छान छान दगड आहेत बघायला. खूप सारी जनता, खूप सारे टुरिस्ट येत आहे तिथं बघायला. मी चाललेलो. बाकी तुला काय बोलायचं का? यू वांट टू से समथिंग? आय होप यात्री पाण्यात उतरता येईल. एका पण पाण्यात उतरता आले नाही आहे, खूप थंडगार पाणी असल्यामुळे. होय, वातावरण खराब असल्यामुळे आत्ता जरा वातावरण बरं झालं आहे, पण पाण्याचा आवाज इथंपर्यंत येतो आहे. त्यामुळं असं वाटतं की लाटा खूपच मोठ्या आहेत. तर बघूया आता. खूपच स्टनिंग व्ह्यू आहे या प्लेसचा, भयंकरच भारी आहे.
आणि भरतीची वेळ असल्यामुळे खूपच वारं सुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचाही आवाज खूपच येत आहे. वरतीपर्यंत येतो, आता तर खूपच वाढलेला आहे. आणि भरपूर साऱ्या पायऱ्या होत्या. आम्ही पोचलेलो बीचवरती. असा आहे सुंदर असा बीच. आता आम्ही जाणार आहोत केवमधून पलीकडे आणि तिकडे आहे अजून सुंदर असं केव बनलेली आहे, नॅचरल केव, ज्या केवमधून आम्ही चाललेलो आहे. आणि आमचे सगळे मित्रमंडळ केवचा आनंद घेताना. आणि आम्ही कुठेतरी अशाच ठिकाणी. ओ माय गॉड, दिस इज इंटरेस्टिंग. हो हो हो, नाईस. बीच बघून झाल्यानंतर आता मला स्विमिंगची आवड आहे, तर त्याच्यामुळे मी ठरवलेलं आहे स्विमिंग करायचं या थंड पाण्यामध्ये. आणि राऊंड 2 परत एकदा चाललेलो आहे पाण्यामध्ये. नमस्कार. अटलांटिक महासागरामध्ये पोहण्याची मजा घेतलेली आहे मी आणि भयंकर अशी थंडी वाजत आहे मला. आणि मागा असा बीच, सुंदर असा बीचमध्ये मी उडी मारलेली आहे 2 वेळा. आग्रास तर रोहितच्या आग्रा खातर मी 2 वेळा उडी मारलेली आहे. तर असा हा होता आजचा आमचा हा व्लॉग. हा व्लॉग होतो इकडेच कंप्लीट. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओज. अंटिल देन, बाय.